आणि ही शेवटची सांगता परिषद आज आपल्यापुढे उभी आहे। या ठिकाणी अनेक मान्यवरांनी चांगल्या पद्धतीने चिकित्सा केली आहे आणि या कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून मला बोलवलं त्याबद्दल मी सगळ्यांचे आभारी आहे। आणि जे कार्यक्रम घडवून आणणं ही सोपी गोष्ट नसते, फार ताकदीने उभं करावं लागतं, फिरावं लागतं, सगळ्या गोष्टी कराव्या लागतात। पण आज जो मला परिचय जो माझा करून दिला त्याबद्दल मी आभारी आहे। शरद पाटलांची लढाई ही 70-72 पासूनची आहे आणि त्याआधी कम्युनिस्टांमध्ये लढत असतील, विद्यार्थी दशेपासून लढत होते, हे सांगत होते या देशासाठी, देशावर इंग्रजांचं राज्य होतं तेव्हापासून त्यांचं लढाई ती लढत असतील। परंतु 70-72 मध्ये त्याच्या आधी धरणकरांच्या अनेक लढे त्यांनी लढले आणि मग भूमिदानाकडे वळले, कामगारांचे लढे लढले, सगळ्या चळवळी त्यांनी मार्क्सवादामधूनच लढवल्या गेल्या आणि मग मार्क्सवादापासून मार्क्सवादाची कमतरता सांगितली ती सगळ्यांनी समजून घेतलं आहे आणि कम्युनिस्टांमध्ये लावून सुद्धा वर्गलढे आज बऱ्याचशा राज्यामध्ये कम्युनिस्टांचे राज्य सरकार येऊन गेले आहेत, पडले का हा विषय त्यांनी मांडला आहे। तर कम्युनिस्टांनी शेतकऱ्यांच्या आणि इतर जो विषमतेचा विषय घेत आहे तो घेतला नाही, म्हणून एकांगी राज्य मिळवले पण ते पडले हेही सांगत होते। आणि आदिवासींबद्दल जो विषय होता तर लाठीपाडा धरण आमच्या गावाकडे होतं। लाठीपाडा धरणाच्या कामावरून शेतकऱ्यांचे प्रश्न, पूर्ण शेतकरी लोकांचं दुःख होतं, ते दुःख निवळत असताना ही परिचय म्हणजे शरद पाटलांचा परिचय आदिवासींना झाला असेल तर त्यांनी ज्यावेळेस मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचं लीडर लोक होते ते आज नाही आहे, तर त्यांचं मुखपत्र किंवा काहीतरी बातमी येत असेल आणि ही चळवळ काय आहे ठाण्याकडे होती आणि मग परिचय पाठवला की आम्हालाही इकडे लढायचं आहे आणि ओळख पाळख झाली पाहिजे असं म्हणून ओळख झाली आणि मग आदिवासींचे लढा उभा झाला। आदिवासींचा लढा करताना सुद्धा अनेक अडचणी आल्या। शरद पाटलांना मला आताही वाटतं आहे की शरद पाटलांनी एवढं आपल्यासाठी जे विचार आचार करून ठेवले आहेत ते का नाकारले गेले, का आत्मसात केली नाही लोकांनी, का आत्मसात दिली नाही। आज शरद पाटील काही दिवस टिकले असते परंतु कोणीही साथ दिली नाही, मी डोळ्याने पाहिलं आहे। का म्हणून अरे आपल्याला जो पुढचा कार्यक्रम आखायचा आहे, पुढे लढायचा आहे आणि त्या लढ्याची रूपरेषा जर आपल्याला समजत नसेल किंवा आपण दुसऱ्या मार्गाने जात असेल तर त्यांनी जो विषय ठेवला असेल तो आपण आत्मसात करायला पाहिजे होतं की नाही, त्यांचा मी डोळ्याने पाहिलं आहे। आदिवासींचे लढ्यांचे या ठिकाणी चित्रण झालेलं आहे, लावलेलं आहे। आदिवासींच्या वन जमिनीबद्दल लढले एकांगी काँग्रेसची सत्ता आणि बोलण्याचा अधिकार नव्हता। आमच्यामधले प्रतिनिधी, आदिवासी प्रतिनिधी सत्तेमध्ये होते। लढा उभारताना चळवळी उभ्या झाल्या आणि दडपछाया सुरूच होते। मंत्री, वनमंत्री, अनेक मोठे मोठे पदावर आदिवासींचे प्रतिनिधी होते आणि त्यांनी लढायांमध्ये विष निर्माण करण्याचं काम केलं। लढले दडपछाई 73-74ची 75ची आणीबाणीमध्ये आम्हाला डांबून ठेवलं आणि मग ती चळवळ शरद पाटील कधी
एस टीने धुळ्याहून पुढे जात असतील, परंतु पुढे गाड्या नाही, गोड्या नाही, काही नाही, सायकल नाही, काही नाही. तर पायांचे एवढे एवढे कातडे उचलून जात होते चालत चालत ना. आणि काय खायला आदिवासींमध्ये काय होतं? खायला काय होतं? काही नव्हतं. कंदमुळं आणि महूचे फुलं, तरी ते खाऊन घ्यायचे, कुठलीही तक्रार नाही. आणि जर थंडी असेल तर धुणे पेटून ऊब घेऊन झोपत होते. काय हाल भोगले आहे शरद पाटलाने आदिवासींबद्दल, अनेक समाजाबद्दल. परंतु समाजाने शरद पाटलांना नीट जाणून घेतलं नाही. मला खंत वाटते, का जाणून घेतलं नाही? चळवळ करताना त्यांनी तत्वज्ञानाकडे लक्ष केलं ना. आणि ते आज विद्यापत्य पंडित म्हटलं जातं शीर्षकामध्ये. ते पंडित झाले, ते का झाले? एकटे नाही तर त्यांना जी साथ मिळाली ती त्यांच्या बायकोमुळे मिळाली. बाईने साथ दिली म्हणून ते तत्वज्ञानी झाले, हे आपण समजून घेतलं पाहिजे. कोणी विद्वान माणूस पुढे होत असेल, कोणी विद्वान बाई पुढे येत असेल तर तिला नवऱ्याची साथ पाहिजे आणि पुरुषाला बाईची साथ पाहिजे, तर तो माणूस पुढे जाऊ शकतो. हे डोळ्याने पाहिलं नाही. बाईची पगार काय होते? 60 रुपये. 30 रुपये ती घरी ठेवायची आणि 30 रुपये कामरेला पडद्याकडे पाठवायचे. हे आम्ही डोळ्याने पाहिलेले. तर चळवळ करताना त्यांनी खूप मोठा अभ्यास केला, समाजाचा अभ्यास केला. फुल्यांना, शिवाजी महाराजांना, संभाजी महाराजांना, शाहू महाराजांना आणि फुल्यांना, बाबासाहेबांना यांचा सगळा अभ्यास करून त्यांनी तत्वज्ञानाची मांडणी केली आहे. आज बहुजन समाज आपण म्हणू, त्या बहुजनांची ओळख करून दिली. आदिवासींचं तर काहीच नव्हतं. इतिहासामध्ये आदिवासींना कसं करून ठेवलं आहे. आता सूरपंख्याचं इथं हे झालं ना मॅडम कडून, तर ती सूरपंखा आहे. आदिवासींबद्दल रामायण महाभारतामध्ये कसं लिहून ठेवलं आहे इतिहासकाराने. हे वानर, हे राक्षस, हे आमकं, हे ढमकं, आणि ती तुकड्या एवढी नकाची म्हणजे होती सूरपंखा, हे लिहून ठेवलं आहे. तर शेतीचं दाणे तुकड्याने उडवणारे चित्र तुमच्या पुढे ठेवलं आहे ना. सूरपंखा, तिथे काय तुकड्या एवढे नख होते का? तर हे चित्रण इतिहासकाराने करून ठेवलं. हे राक्षस होते. आजही रावणाचं दहन केलं जातं. कोण होते ते राक्षस? त्या काळातले आदिवासी होते. त्यांना राक्षस ठरवले. आणि अजून छबरी कुठे गेली? सूरपंखा पुढे येते, रावण येतोय, तरी आज त्याचं दहन केलं जातं. तर ते आदिवासींच्या इतिहासामध्ये शरद पाटलाने माणसं म्हणून नोंद केली आहे. तर आदिवासींच्या इतिहासामध्ये शरद पाटलांना मोठं योगदान आहे. लढे करताना काय काय हाल भोगावे लागले आणि कोणत्याही पक्षाने, कोणत्याही संघटनेने बहुतेक साथ दिलीच नाही आहे. मी डोळ्याने पाहिजे. जेव्हा शेतकऱ्यांचं, आपलं आदिवासींच्या शेतीचं उद्बत्तीकरण चाललं होतं, त्यावेळेस लाल निशाण पक्षाचे माधवराव गायकवाड आले होते. पण त्या पलीकडे कोणी नव्हते. आणि दडपशाही चालू, लोक खचत होते, लढायला गरजत नव्हते. आणि मग शरद पाटील बोलले की आपण रस्त्याची लढाई तर लढणारच आहोत, परंतु कायद्याची लढाई लढली पाहिजे. आणि म्हणून इंदिरा जयसिंग मॅडमची त्यांची ओळख झाली असेल आणि
मग काही बुद्धिजीवी कार्यकर्ते या पक्षामध्ये आले आणि सगळे कागदपत्रे तयार करून मॅडमला दिले. मॅडमने 10 वर्षे केस चालवली. त्यांच्या सोबतीला एन.डी. सूर्यवंशी होते. त्याने 10 वर्षामध्ये निकाल निघाला आणि पक्षामध्ये गोंधळ माजली. आयतं खाऊ लोकांनी पक्षातून आम्हालाच काढून टाकलं, शरद पाटील आणि मला, आणि पक्ष ताब्यात घेतला आहे. आज काय मजा करून राहिले. कायदा झाला म्हणून 2005 पर्यंत ज्या आदिवासींनी किंवा इतर सगळ्या आदिवासी आपल्या समाजाने जमिनी कसल्या असतील त्यांना कायद्याने केल्या जातील. आणि जे पोट भरू पैदा झाले त्याने काय केलंय ते मॅडमना माहीत नसेल. वाटेल तसे लोक उठवले आहे पैसे घेऊन घेऊन. पिटिशन करायला तुम्ही गेले होते. कोण गेला होता? पहिली पिटिशन आमची आहे, मॅडम सांगतील. जर खोटं असेल तर 5 पिटिशन झाले आहेत इतर लोकांच्या, आणि निकाल झाला आणि आम्हाला पक्षातून काढून टाकलं, पक्ष ताब्यात घेतला आणि लोकांचं बाजार मांडला आहे लोकांनी. परंतु वन खाता आहे आमच्या बाजूने. मॅडमने निकाल लावून दिला आहे तरी पण त्यांच्या अजून मालकी हक्काच्या नाही. मालकी हक्कासाठी अजून लढावं लागणार आहे. कामरेड गेले आणि सांगून गेले मला, नजू माझं तत्वज्ञान, माझा विचार आता आजची पिढी नाही, दुसरी पिढी नाही, तिसरी पिढी उभी राहील. आणि ते माझं तत्वज्ञान विचार आधार घेऊन या समाजामध्ये समाज क्रांती करेल. आणि तू सांभाळ, जे माझं विचार आधार आहे ते तू या कार्यालयामध्ये राहून सांभाळ. आजपर्यंत मी तिथं आहे आणि वन जमिनीची लढाई लढावी लागणार आहे. अजून मॅडमने जरी निकाल लावून दिला आहे तरी सुद्धा त्या जमिनीवर अतिक्रमण होऊन राहिले. वेगळे कंपन्या येऊन राहिल्या, आरके येऊन राहिले, ढमकं येऊन राहिले. त्या जमिनी या आदिवासींच्या काढल्या जातील. कारण तुम्ही फक्त हक्क दाखवला आहे, तुम्ही मालकी हक्क नाही, तुम्ही ही जमीन कसणारे मालक आहात एवढं दाखवलं आहे. आणि काय केलं आहे मॅडमला, तो काळा धंदा मॅडमला माहीत नसेल तर या लोकांनी जे मालकी हक्क, असं मालकी हक्क म्हटलेलं नाही. तुम्ही हक्कदार आहात. सरकारने चौकशा केल्या, अमकं केलं, ढमकं केलं, सगळं केलं, परंतु मालकी हक्क सातबारे नाहीत. जो मालकी हक्क असा जर सातबारे दिले असते तर तुम्ही आज हक्कदार झाले असते. अजून ते हक्कदार आहेत हे दिसून येत आहे. आणि लोकांनी लूटमारीचा धंदा सुरुवात केला आहे. का? अरे वन खातं आहे, इंग्रजांनी वन खातं निर्माण केलं आहे. ते वन खातं जमीन सोडेल का एवढी? ही जमीन वर्ग होईल, रेव्हेन्यू खात्याकडे वर्ग होईल तर तुम्हाला मालकी हक्क मिळेल. तोपर्यंत होणार नाही. ही लढाई बाकी आहे आणि ही लढाई लढण्यासाठी अनेक गोष्टी केल्या मी. आणि जे गुजरातमध्ये हत्याकांड घडलं होतं त्यापैकी कामरेड हयात असताना लढणारे जे वकील होते त्यांचा परिचय झाला आणि त्यांनी होकार पण दिलं की ही पिटिशन अजून दाखल करावी लागेल मुंबई हायकोर्टमध्ये. तर या लोकांनी सगळा गोंधळ करून ते प्रश्न सोडवण्याचं बाकी राहिलं आहे. तर अशी परिस्थितीमध्ये आज जेव्हा निकाल आला माझ्या हातीने, शरद पाटलांच्या हाती आला आणि ते खाली आले, मला म्हणले नजू
आपल्याला पक्षातून काढून टाकलंय आणि हा निकाल कोणी पक्ष चालवत असेल त्यांना देऊन ये, मी सही करून देतो आणि सही करून पाकिटमध्ये ठेवून मला द्यायला आले, पोस्टात टाकून ये. तो निकाल सुद्धा लपवून ठेवला आहे. मग अजून काही लोक आमच्याकडे आले आणि परत बोलले मला की जा निकाल घेऊन ये. मी आता कुठे निकाल घ्यायला जाऊ? तर एनडी सूर्यवंशीकडे मला पाठवलं भर उन्हात आणि तिथून वरती प्रभूची पिटिशन निकालची परत मला मिळाले, ती आणून ठेवली आहे. आणि आमचे निकाल या आदिवासींनी काय खाऊन टाकले का काय केले ते मला माहीत नाही. अशी परिस्थिती अंधाधुंदीमध्ये सगळी शरद पाटलांची वाटचाल चालू होती. आज पक्षकारांची लढणं, शत्रूशी लढणं आणि मित्राशी लढणं, तिहेरी आणि तिहेरी लढाई शरद पाटलाची चालू होती. परंतु का नामांतरापर्यंत BP सिंगच्या सभेपर्यंत विधान भवनावर मोर्चे गेले, तोपर्यंत सगळे दावे म्हणून एकत्र होते. परंतु नंतर फुटले सगळे विखरून गेले. का तर जातीचा प्रश्न घेत नव्हते. आम्हाला पक्ष काढावा लागला. विठ्ठलकरंजी या ठिकाणी कामरेडला आकडा दिला होता की पक्षाचा सभासद किती आकडा करायचा. एका कार्यकर्त्याने त्याला राज्य कमिटीवर घेतलं जात होतं मार्क्सवाद्यांचं. कामरेड तो आकडा पूर्ण केला होता आणि विठ्ठलकरंजीला सभा झाल्या, मोठ्या कार्यक्रम झाला. त्या ठिकाणी कामरेड आम्हाला घेऊन गेले आणि परत कमिटी निवडून घेतली. शरद पाटलांना सुद्धा बोलवलं नाही कम्युनिस्टांनी. का दूषितपणा हा तुम्हाला जातीचा आणि श्रीताच्या अंताचा प्रोग्राम जर पसंत नसेल ना तरी एका अंगाने लढत राहिले, कोणाची साथ नव्हती. तर का असे वागले असतील तर हा सगळा इतिहास मला आठवतं. फार वाईट वाटतं. लिखाणाचं काम चालू, चळवळींचं काम चालू. अरे शत्रूशी मित्राशी सगळ्यांशी लढत त्या माणसाचे हाल काय झाले असेल, का साथ दिली नाही. आणि आजच्या काळात आज सांगितल्याप्रमाणे ही पिढी नाही, दुसरी पिढी नाही, तिसरी पिढी पैदा होत आहे, उभी राहत आहे. आणि शरद पाटलांचा विचार हा ही आताची पिढी घेऊन जाणार आहे. परंतु सावधपणे चला. त्या आताच्या चळवळीमध्ये फूट पडू देऊ नका. ज्याला पटत असेल शरद पाटलांचा विचार त्याने सामील व्हावं, पटत नसेल त्याने बाजू जावं. पक्षाचा आज जी पिढी उभी राहते तिचा झेंडा असला पाहिजे, त्याची नोंद असली पाहिजे. आपण कोणत्या विषयावर लढतो आहोत तसंच चिन्ह पाहिजे आपलं, तसंच चिन्ह पाहिजे. आणि ज्या पक्ष किंवा इतर संघटना कोणत्या संघटना जर एकत्र येत असतील तर त्यांना शरद पाटलांचा विचार आचार पटत असतील तर एकत्र या आणि चांगल्या पद्धतीनं वाटचाल करा. कारण याच्याशिवाय मार्ग नाही आहे. शत्रू वाढतोय, त्या शत्रूचा सामना करायचा असेल, रेखा मॅडमने या ठिकाणी सांगितलं नाही कोण शत्रू कोण काय ते. तर या शत्रूंची लढायचं असेल तर शरद पाटलांचं साहित्य तुम्हाला उपयोगी पडेल. त्याशिवाय तुम्ही पुढे जाऊ शकत नाही. तर ते वाचा. ते साहित्य आपल्याजवळ एवढं दिलं आहे आणि त्या साहित्याबद्दल सुद्धा लिहिताना छापायला सुद्धा नकार देत होते. ते गवारी डॉक्टरने छापलं म्हणून आज आपल्या हातात सापडलं आहे.
बुद्धाचं साहित्य कुठे गहाळ केलं हे सांगत होते कांबळे. तसंच शरद पाटलांचं साहित्य सुद्धा कोणी गहाळ करू शकतो, त्याची खबरदारी तुम्हाला घ्यावी लागेल आणि त्या साहित्यामधून विचार घेऊन पुढे चालावं लागेल. हा स्त्रियांचा प्रश्न आहे. मला या ठिकाणी सांगावं असंही वाटतंय की इंदिरा जयसिंग मॅडम आहे आणि हा प्रश्न वन जमिनीचा होता. त्यावेळेस आमच्यामधल्या कार्यकर्त्या महिलांना बापाच्या मालमत्तेमधून नाकारलं होतं आणि नवऱ्याच्या मालमत्तेमधूनही नाकारलं होतं. भांडणं चालू होते तेव्हा आम्हाला कळलं की हे काय चाललंय. बाबासाहेबांनी हिंदू कोड बिल मांडला ना, त्यांनाही विरोध झाला आहे तेही माहीत आहे. परंतु हिंदू म्हणून ज्या महिला आहेत त्यांना काय फायदा झाला की नाही झाला, त्याच्यामधून आदिवासींना वगळलं आहे. शरद पाटीलने अभ्यास केला, दिल्लीला गेले, तिथून पुस्तिका आणली आणि हिंदू कोड बिलामधून संविधानामधून आदिवासींना का वगळलं गेलं, आदिवासी महिलांना का वगळलं गेलं आहे. आणि याच्यासाठी आम्हाला कार्यकर्त्यांना सांगितलं की तुम्ही फिरा, गावोगाव फिरा, महिलांचं नावाचं सर्वेक्षण करा, सर्वे करा. मी 3000 महिलांचं सर्वे केलं आणि मुंबई हायकोर्टामध्ये पिटिशन दाखल केली का काय केली ते मला माहीत नाही. तर निकाल झाला म्हणे, फेकून दिली, केस टाकून दिली आणि आदिवासी हिंदू नाही म्हणून हिंदू कोड बिलाचे कायदे नाही लागू नाही असा निकाल दिला. परत 8-10 बायकांच्या केसेस नवापूर आणि साक्री कोर्टामध्ये लढवल्या. तोच निकाल, तुम्ही हिंदू नाही म्हणून हिंदू कायद्यात आहे, हिंदू कोड बिलातले कायदे आदिवासी महिलांना लागू नाही. बाहेर ओरड होते की आदिवासी महिला अनेक नवरे करता, अनेक बायका करता, त्यांना बंधन नाही. तर काही माणसांना मुलीच असतात. प्रत्येक समाजामध्ये बापाच्या मालमध्ये तर मुलींना हिस्सा नाही, बापाचे भावबंदकी असतात ते हिसकून घेतात. मग हिंदू कोड बिलातल्या कायद्यामध्ये आदिवासी महिलांना का समावेश करत नाही, अनेक बायका करता, अनेक नवरे करता, हे सबब दाखवता, परंतु त्यांना बंधन नाही, बऱ्यापैकी बंधन कायदा नाही. आणि बापाच्या मालमत्तेत मुलीला वाटत नाही. नवऱ्या सोडले, पोरं सोडून देतात, मग त्याही दुसरे घर शोधतात ना, काय करणार. तर ही अशी परिस्थिती आहे. त्याच्यासाठी तालुका पातळीवर केसेस टाकल्या पण हाच निकाल आला आहे. तर मला सांगावं वाटतं की मॅडमने अजून लक्ष घालावं. आणि कांबळेचं म्हणणं असं होतं की हिंदू कोड बिलामधले जे कायदे आहेत ते त्यात आदिवासी महिला आणि मुस्लिम महिलांनाही समावेश केलं पाहिजे. राष्ट्रपतीने नोटिफिकेशन काढावे आणि या महिलांना सुद्धा त्या कायद्यामध्ये समाविष्ट करून घ्यावं असं कांबळेचं म्हणणं होतं. ते होईल का नाही. आज बऱ्याचशा मुली वकील होऊन राहिल्या, अनेक होऊन राहिल्या, जरा अभ्यास करणार की नाही हा माझा सवाल आहे. आज आपली लढाई ही तत्वज्ञानाच्या बाबतीत आणि या समाजामध्ये समाजक्रांती घडवण्यासाठी जरी असली तरी आज या महिला बेदखल आहे. या महिला या लढ्यात उतरणार आहेत का. पुरुषांना वाटत असेल की आम्ही माणसं लढाई करू, नाही चालणार. स्त्रियांना सोबत घेऊन तुम्हाला पुढे चालावं लागणार. तुम्ही गुलाम आहात, तुम्ही दुहेरी गुलाम आहात, स्त्रिया तेहरी गुलाम आहेत. या तेहरी गुलामीच्या पेढ्या तोडण्यासाठी स्त्रिया आणि पुरुषाने एकत्र येऊन लढायचं आहे आणि वाटचाल करायची आहे. कांबळेचं साहित्यशास्त्र जो काय इतिहास आहे तो आपण पुढे घेऊन वाचा, नीटनेटकं समजून घ्या आणि वाटचाल करा. असं या ठिकाणी मी 2 शब्द आपल्या पुढे ठेवते आणि थांबते.